UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पंतप्रधान मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार, लाभार्थ्यांना किट वाटप करणार। पुण्यातील हडपसर मतदारसंघावरून मवियात रस्सीखेच प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर व्हायरल, तर हडपसरवरील दावा सोडणार नाही, अंधारेंची माहिती। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार, भाजप आमदार नितेश राणेंचं प्रक्षोभक वक्तव्य। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीबाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून अजितदारांची नाराजी, अजितदारांचं महायुतीतील घटक पक्षांनी भाजप हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती। गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली, त्यावर का बोलला नाही, नितेश राणेंचा अजित पवारांना सवाल, वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, नितेश राणे ठाम। अजितदारांनी कोणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही, नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, पण कधी कधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। युती 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरल्यात, महामंडळाचं वाटपावेळी आम्हाला मिळेल अपेक्षा होती, रामदास आठवलेंचं वक्तव्य। दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कसाठी अर्ज, 3 महिन्यांपूर्वी केलेल्या अर्जावर पालिकेकडून अद्याप परवानगी नाही। भाजप विधानसभेला 2019 प्रमाणे 160हून अधिक जागा लढवणार, 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान निवडणुकीची शक्यता, 24 ते 25 तारखेला शहांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय। मवियात 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा, 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांवर तिढा। राज्यात परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची तिसरी आघाडी, 288 मतदारसंघात उमेदवार देणार, जरांगेंचं आंबेडकरांनाही युतीचं आवाहन। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार, मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार। बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा पूजा खेडकरवर आरोप, खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला खुलासा मागितला। कोलकात्यामधील डॉक्टरांचा संप अखेर मागे, आरजीकर महाविद्यालयाचे डॉक्टर शनिवारपासून कामावर परतणार। मुंबई राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन योजना जाहीर, निवृत्तीनंतर दरमहा 10,000 मिळणार, राज्य सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय। म्हाडाच्या 2030 घरांसाठी 1,29,665 अर्ज दाखल, 1,05,877 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये चरबीचा वापर, मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा जगनमोहन रेड्डींवर आरोप, बीफ आणि माशाचं ऑइल वापरल्याचा नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही खुलासा। ठाण्यात शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक, स्थानकावर पादचारी पोलाची तोळे उभारण्यात येणार। आतिशी उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन मंत्रिपदाची शपथ घेणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।